नमस्कार, मी डॉक्टर कीर्ती। आजकाल अन्न हे नॉनस्टिकच्या भांड्यांमध्ये शिजवलं जातं किंवा सर्रास प्लॅस्टिकच्या भांड्यांचा वापर केला जातो। परंतु ज्यामध्ये आपण अन्न शिजवतो त्याचे गुण त्या पदार्थामध्ये उतरतात आणि तसेच ते शरीरात जाऊन त्यामुळे व्याधी प्रतिकारक शक्ती म्हणजे इम्युनिटी ही कमी होत आहे। आणि म्हणून पूर्वीच्या काळात राजे लोक ही सोन्या चांदीची भांडी वापरत असत, जेणेकरून सोन्या चांदीचे गुण त्यामध्ये उतरावेत। परंतु ते आता शक्य नाही आहे आणि म्हणूनच आता कोणत्या भांड्यांमध्ये अन्न शिजवावे यासाठी हा व्हिडिओ। तर प्रथम मातीची भांडी। मातीची भांडी स्वच्छ धुवून त्यामध्ये अन्न शिजवावे। मातीच्या भांड्यांमध्ये अन्न शिजवल्यामुळे ते तिन्ही दोषांचा नाश करतं, ते अतिशय रुची वाढवतं, म्हणजे काय भूकही वाढवतं। ते शक्य नसेल तर दुसरं म्हणजे लोहपात्र, म्हणजे काय लोखंडांपासून बनवलेल्या आपले जे भांडी आहेत त्यामध्ये अन्न शिजवावे। लोखंडा भांडीमध्ये जर अन्न शिजवलं तर एक म्हणजे ते लोह वाढवतं, म्हणजे काय रक्त वाढवतं, दुसरं म्हणजे मूळव्याधाचा नाश करतं आणि तिसरं म्हणजे ते डोळ्यांसाठी अतिशय हितकर आहे। परंतु एक काळजी घ्यायची, जेव्हा अन्न शिजवतो त्यानंतर ते शिजल्यावर उतरून घ्यावे, जेणेकरून ते काळही पडणार नाही आणि अतिरिक्त लोह त्यात उतरणार नाही। तिसरं म्हणजे कांस्य। काशाच्या भांड्यांमध्ये अन्न शिजवल्यास तिन्ही दोषांचा नाश करतं, बुद्धी वाढवतं आणि आपली इम्युनिटी सुद्धा वाढवतं। परंतु तांब्याच्या भांड्यांमध्ये अन्न कधीही शिजवू नये। तांब्याच्या भांड्यांमध्ये अन्न शिजवल्यास तर अरुची उत्पन्न करतं आणि आम्लपित्त सुद्धा वाढवतं। म्हणूनच मातीची भांडी, कांस्य आणि लोहपात्रात अन्न शिजवा। धन्यवाद।